नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। भाविकांसाठी आनंदाची बातमी, विठ्ठल पूजेची ऑनलाईन नोंदणी 26 डिसेंबर पासून सुरू। नाताळाच्या एक दिवस आधी सोन्याचा दर 4,000 वाढला, चांदीत 9,000ची उसळी। बहुदे खर्च, वन विभागाने 7 कोटींना नव्या थार गाड्या खरेदी केल्या, मॉडिफिकेशनवर 5 कोटी खर्च, चौकशीचे आदेश। केस जिंकण्यापलीकडे काहीतरी मोठं, भारताच्या भविष्यासाठी वकिलांना दिला नवा फॉर्म्युला। राज्यात हवामान बदल, कोकणात गारठा, पश्चिम महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरण्याचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा, मुंबईच्या राजकारणाला नवे वळण। दिवसाला 1000 चारचाकींची चाचणी, ट्रकवर अत्याधुनिक सेन्सर प्रणाली। साताराचे खासदार उदय रांजेची पुण्यात 28 नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत बैठक, विकासाबाबत सूचना। पुणे मुंबई हेलिकॉप्टर सेवेत बदल, प्रवासांसाठी 12 मिनिटांचा विलंब। पुणे जिल्ह्यात 46,34,000 क्विंटल साखरेची निर्मिती। हवामान विभागाचा इशारा, पुढील दिवसात तापमानात चढ उतार। लेडीज सहभागात वादळी नाबाद अर्धशतक, श्रीलंकेवर टीम इंडियाचा विजय। नांदेडमध्ये निसटत्या फरकाने काही उमेदवार विजयी, मतमोजणी अंतिम चुरस। आईवर अस्वलने केला हल्ला, चिमुकल्याने दाखवले शौर्य, प्राण वाचवले। सीडीएस अनिल चौहान, भारताच्या दोन्ही शत्रूकडे न्यूक्लिअर वेपन, भविष्यातील युद्धावर मोठे वक्तव्य। परभणी मनपा पहिल्या दिवशी 550 नामनिर्देशन पत्राची खरेदी, एकही अर्ज सादर नाही। वैद्यनाथ दर्शन, पंतप्रधान मोदींच्या पत्नी जोशोदाबेन परळीत, देशासाठी प्रार्थना। राहुल गांधींनी जर्मनीत वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केले, भाजपाचा जोरदार पलटवार। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सेना संभाव्य युतीमुळे थेरगावातील इच्छुक धास्तावले। अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का, प्रशांत जगतापांनी कारण सांगितले। बीडमध्ये देशमुख हत्या प्रकरणी कराडसह आरोपींवर आरोप निश्चित। पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपांचा तिढा कायम। पुणे महापालिका रणधुमाळी रंगात, युती आघाडीच्या गणिताने राजकीय वातावरण तापले। संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार, उद्या अधिकृत घोषणा, अंबादास दानवे। नव्या पद्धतीने व्हॉट्सअप हॅकिंग, सरकारचा नागरिकांना सतर्कतेचा सल्ला। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।